enter the electrons in this way, 4s2, and 3D contains 4 electrons, so enter this electron in this box. Okay, now see, in 3D one empty orbital is remain, एक हाफ फील्ड ऑर्बिटल शिल्लक राहतंय, बरोबर ना. आणि आपण लास्ट लेक्चरला एक पॉईंट स्टडी केलेला की जी ऑर्बिटल्स कम्प्लिटली हाफ फील्ड आहेत किंवा फुली फील्ड आहेत त्यांची स्टॅबिलिटी काय असते, एक्स्ट्रा असते किंवा मोर स्टेबल असतात ते, बरोबर ना. मग समजा आता इथे 3D मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 4 इलेक्ट्रॉन आहेत. जर समजा इथे एखादा इलेक्ट्रॉन आला तर काय होईल, ते कम्प्लिटली हाफ फील्ड ऑर्बिटल होईल, बरोबर ना. हे काय होतील, कम्प्लिटली हाफ फील्ड. मग कम्प्लिटली हाफ फील्ड झाल्यावर काय होईल, त्यांची स्टॅबिलिटी इन्क्रीज होईल, ते एक्स्ट्रा स्टेबल होतील. सो फॉर अटेनिंग or achieving this extra stability, one electron from this 4s orbital get transfer into the d orbital. Okay, so its electronic configuration will become 3d 5 and here 4s 1. You got this concept? See here, डी ऑर्बिटलमध्ये 4 ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, एकूण डीचे ऑर्बिटल्स किती आहेत, डी सबशेलमध्ये किती ऑर्बिटल्स असतात, 5 ऑर्बिटल्स असतात. ओके, बरोबर ना. डी सबशेलमध्ये 5 ऑर्बिटल्स असतात. आपण लास्ट लेक्चरला कम्प्लिटली हाफ फील्ड आणि फुली फील्ड जे ऑर्बिटल्स असतात त्यांच्या संदर्भात एक स्टेटमेंट पाहिलेलं होतं की त्यांची स्टॅबिलिटी काय असते, एक्स्ट्रा असते. जे कम्प्लिटली हाफ फील्ड आहेत किंवा फुली फील्ड आहेत त्यांची स्टॅबिलिटी हाय असते. मग आता इथे बघा, डी ऑर्बिटल जे आहे हे झालं 4s. ओके, 4s2. फक्त आपण आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतोय इथे. सी हिअर फॉर 4s2 अँड 3d4. अँड इन केस ऑफ 3d4 काय आहे, इथे मी आता हे इलेक्ट्रॉन भरले, 4 इलेक्ट्रॉन आहेत डी सबशेल मध्ये, म्हणून अशा प्रकारे 4 इलेक्ट्रॉन भरले. जर इथे जर एक इलेक्ट्रॉन असता तर काय झालं असतं, हे काय झालं असतं तर हाफ फील्ड झालं असतं ऑर्बिटल, कम्प्लिटली हाफ फील्ड ऑर्बिटल झाले असते आणि त्याची स्टॅबिलिटी जी आहे ती कशी असते, एक्स्ट्रा असते, बरोबर ना. मग तो इलेक्ट्रॉन कुठून मिळतो याला, तर काय होतं, 4s मधला एक इलेक्ट्रॉन इथे एंटर करतो. ओके, सो दे अक्वायर द extra stability. Therefore, its electronic configuration changes from 4s to 3d4 to 4s1 3d5. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार, मग आता इथून एक इलेक्ट्रॉन गेला म्हणजे इथे काय राहणार, 4s2 होतं, ते काय होणार इथे 4s1. आणि इथे काय होणार, एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आला म्हणून काय होणार इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d5. ओके, therefore chromium shows 4s1 3d5 as its outer electronic configuration instead of showing 4s2 3d4. 4s2 3d4 न दाखवता कोणतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतं, क्रोमियम 4s1 3d5. see here, inter-electronic repulsion makes one 4s electron enter into one of empty 3d orbitals. Thereby both 4s and 3d orbitals become half filled so that chromium atom acquires extra stability. Its electronic configuration is 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d5. हा कॉन्सेप्ट समजला. ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेंज होऊन हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येतं ते. ओके, chromium acquires extra stability of half filled orbitals. Okay, and in case of copper, atomic number of copper is 29. The expected electronic configuration is 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d9. Here 3d orbital is neither half filled
nor fully filled. If you draw orbital diagrams for this outer electronic configuration, then see here 4s and here for D subshell. Okay, this is for 4s and this is for 3D. Okay, so 4s contain or s subshell holds 2 electrons, therefore 4s 2, and in 3D subshell there are total 9 electrons are present, therefore 1 2 3 4 5, and the remaining electrons will get pair up. So in this way 9 electron will enter in 3D subshell. If 1 electron enters here, then copper will acquire the extra stability of fully filled orbitals. ओके, जर इथे एक इलेक्ट्रॉन आला, आता हे काय आहे बघा, एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहतोय, बरोबर ना. जर एक इलेक्ट्रॉन इथे आला असता तर काय झालं असतं, डी सबशेल जी आहे ती काय झाली असती, फुली फील्ड झाली असती. मग त्याच्यासाठी काय करतो कॉपर, एक इलेक्ट्रॉन इथून इथे ट्रान्सफर होतो. ओके, आणि त्यामुळे तो काय करतो, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ॲक्वायर करतो. कशामुळे त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते, तर त्याची डी सबशेल जी आहे ती काय होते, कम्प्लिटली फील्ड होते किंवा फुली फील्ड होते. ओके, सो इट्स चेंजेस इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फ्रॉम 4s to 3d9 to 4s1 3d10. So this is known as anomalous behavior of कॉपर अँड क्रोमियम. समजलं हे कसं आहे, इथे कोणता कॉन्सेप्ट यूज केलेला आहे, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑफ हाफ फील्ड अँड फुली फील्ड ऑर्बिटल्स. जेव्हा ऑर्बिटल्स पूर्णपणे हाफ फील्ड असतात किंवा फुली फील्ड असतात त्यावेळी ते काय करतात, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अटेन करतात. ओके, सो दिस इज द कॉन्सेप्ट. नेक्स्ट पॉइंट इज आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस. Atoms and ions having the same number of electrons are isoelectronic. The electronic configuration of the isoelectronic species is the same. So what is the meaning of isoelectronic species? Iso means same, electronic means electrons. Okay, the species which contains same number of electrons are called as isoelectronic species, or the species which shows same electronic configuration are known as आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस. हे समजलं, ज्या अशा स्पेसिस की ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन सेम आहेत अशा स्पेसिसला काय म्हणायचं, आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणायचं. आयसो या शब्दाचा अर्थ काय आहे, सेम. आणि आता इलेक्ट्रॉन सेम आहेत म्हणजे काय असणार, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण काय असणार आहे, सेम असणार आहे. तर अशा स्पेसिसला आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस असं म्हणायचं. एक्झाम्पल, consider K plus formed by removal of one electron from K atom. जर K ह्या ॲटम मधून तुम्ही एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर काय फॉर्म होतं, K प्लस फॉर्म होतं. एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केलाय याचाच अर्थ काय, 1 मायनस चार्ज रिमूव्ह केलाय. ओके, मग एक मायनस चार्ज रिमूव्ह केलाय म्हणजे त्या ॲटमवरती किती चार्ज आला पाहिजे, एक प्लस चार्ज आला पाहिजे. ओके, म्हणून इथे सांगितलेलं आहे कन्सिडर के प्लस फॉर्म बाय रिमूव्हल ऑफ 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम के ॲटम. के या ॲटममधून जर तुम्ही एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर के प्लस फॉर्म होतो. जर 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले असते तर काय झालं असतं, के 2 प्लस फॉर्म झालं असतं, +2 चार्ज आला असता. 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले असते तर 3 प्लस चार्ज आला असता. ओके, सो इन दिस वे जेवढे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार तेवढा पॉझिटिव्ह चार्ज त्या ॲटमवरती येणार. आणि जेवढे आणि जर इलेक्ट्रॉन ॲड केला, सपोज इफ यू ॲड 1 इलेक्ट्रॉन इन के ॲटम, देन व्हॉट विल बी द चार्ज ऑन के, इट बिकम्स के मायनस. इफ यू ॲड 2 इलेक्ट्रॉन्स देन इट विल बिकम -2. याचाच अर्थ काय, जर जेव्हा तुम्ही एखाद्या ॲटममधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करता याचाच अर्थ तुम्ही नेगेटिव्ह चार्ज त्या ॲटममधून रिमूव्ह करताय.
मग तुम्ही काय केलं पाहिजे, निगेटिव्ह चार्ज रिमूव्ह करताय म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज दिला पाहिजे, कारण निगेटिव्ह चार्ज कमी होतोय ना, त्याच्यामधून इलिमिनेट होतोय. मग जेवढा निगेटिव्ह चार्ज रिमूव्ह केला तेवढाच त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा. आणि जर इलेक्ट्रॉन तुम्ही ॲड करताय त्या स्पेसिसमध्ये, तर जेवढे इलेक्ट्रॉन्स ॲड केलात तेवढा निगेटिव्ह चार्ज त्या स्पेसिसवरती द्यायचा. ओके, सो सी हिअर एक्झाम्पल ऑफ आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. पोटॅशियम हॅज atomic number 19, therefore K plus has atomic number 18. ओके, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 19 आणि मग के प्लसचा किती असणार, 18 असणार. का 18? एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला आहे. टोटल इलेक्ट्रॉन किती होते, 19 होते. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय असतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो हिअर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन के प्लस विल बी 18. ओके, आता के प्लसमध्ये इलेक्ट्रॉन्स किती झाले, 18 झाले. मग आता आपल्याला अजून 18 इलेक्ट्रॉन असतील अशी स्पेसिस कोणती आहे आपल्याकडे, पुढे दिलेले आहेत बघा, इथे बघा. स्पेसिस सच ॲज अर्गॉन Ca2+ containing 18 electrons are isoelectronic with K+. आता बघा, अर्गॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 18, म्हणजेच त्याच्यात किती इलेक्ट्रॉन्स झाले, 18. के प्लसमध्ये पण आता आपण बघितलं ना 18 इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे याच्यात इलेक्ट्रॉन किती झाले, 18. कॅल्शियम 2+ सांगितलंय. कॅल्शियम 2+ आणि अर्गॉन हे काय आहेत, आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत. कोणाबरोबर, के प्लस बरोबर. कसं काय कॅल्शियम 2+ आयसो इलेक्ट्रॉनिक आहे. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ कॅल्शियम, 20. ओके, सो हिअर कॅल्शियम possess 2+ charge, means what, from calcium 2 electrons are removed. कॅल्शियममधून 2 इलेक्ट्रॉन्स काय केलेले आहेत, रिमूव्ह केलेले आहेत. मग 2 इलेक्ट्रॉन जर कॅल्शियममधून रिमूव्ह केले तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती राहणार, 18 इलेक्ट्रॉन राहणार. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, अर्गॉन Ca2+, K+, all are contains 18 electrons. Therefore they are known as isoelectronic species. असे स्पेसिस की ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम असतात त्यांना आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असं म्हणायचं. मग या सगळ्यांसाठी आपण एकच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो. बघा, 1s2 2s2 2p6 3s2 3p6. इफ यू सम दिस इलेक्ट्रॉन or numbers it will give 18. ओके, 18 असतील हे सगळे इलेक्ट्रॉन. तर अशा प्रकारे आयसो इलेक्ट्रॉनिक हा कॉन्सेप्ट आहे. नेक्स्ट, हिअर इज वन एक्झाम्पल. राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अर्गॉन अँड पोटॅशियम युझिंग ऑर्बिटल नोटेशन अँड ऑर्बिटल डायग्रॅम मेथड. हे झालेलं आहे, तुम्हाला घेतलेलं आहे मी. अर्गॉनचं ऑर्बिटल नोटेशनने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे आणि ऑर्बिटल डायग्रामने. ट्राय करा, हे घेतलेलं आहे बरोबर ना, सोपं आहे. अबव प्रिन्सिपलची जी डायग्राम आहे ती यूज करायची आणि ड्रॉ करायचं, ती सिरीज बघायची. आणि तर हे तुम्ही स्वतः ट्राय करा. ऑर्बिटल डायग्राम पण दिलेले आहेत, कसे फिल करायचे इलेक्ट्रॉन, हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी यूज करायचा. ओके, नेक्स्ट, find out one dinegative anion and one unipositive cation which are isoelectronic with neon atom. Write their electronic configuration using orbital notations and orbital diagram method. तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, हा क्वेश्चन कोणत्या पॉईंट्सवरचा आहे, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिसवरचा आहे. ओके, फाइंड आउट वन डायनेगेटिव्ह anion. डाय मीन्स 2. ओके, नेगेटिव्ह म्हणजे मायनस चार्ज. ॲनायन फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला. असा ॲनायन, आधी ॲनायन आणि कॅटायन म्हणजे काय, ॲनायन मीन्स द स्पेसिस विच कंटेन्स मायनस चार्ज, ओके, इज नोन ॲज anions, and cation means the species which contains पॉझिटिव्ह चार्ज आर नोन ॲज कॅटायन्स. अशा स्पेसिस की ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यांना कॅटायन म्हणायचं, आणि अशा स्पेसिस की ज्यांच्यावर नेगेटिव्ह चार्ज आहे त्यांना ॲनायन असं म्हणायचं. बघा, ते मी एक्झाम्पल देते. X-
याला काय म्हणणार तुम्ही, ॲनायन म्हणणार. आणि जर सपोज इथे एक्स प्लस असतं तर काय आहे ते, कॅटायन. हे झालं सिम्पल एक्झाम्पल दिलं मी एक्स हा सिम्बॉल घेऊन. आता मी एखादा मेटल घेऊन दाखवते बघा, Na मायनस. हा झाला काय, ॲनायन. ॲक्च्युली Na वर प्लस चार्ज असतो. ओके, Na प्लस हा झाला कॅटायन. आणि जर मी इथे Cl मायनस लिहिलं तर काय असणार आहे तो, ॲनायन. ओके, तर ज्या स्पेसिसवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला म्हणायचं कॅटायन, अँड द स्पेसिस विच कंटेन्स नेगेटिव्ह चार्ज ऑन इट आर नोन ॲज ॲनायन. ओके, मग तुम्हाला डाय नेगेटिव्ह ॲनायन फाइंड आउट करायचं आहे. डाय नेगेटिव्ह म्हणजे काय, ज्या स्पेसिसवरती -2 चार्ज असेल, ज्या स्पेसिसवरती -2 चार्ज असेल. आणि युनी पॉझिटिव्ह कॅटायन, युनी मीन्स 1, पॉझिटिव्ह म्हणजे प्लस. ओके, सो अशा 2 स्पेसिस फाइंड आउट करायच्या आहेत की ज्यांच्यावरती -2 चार्ज असेल आणि +1 चार्ज असेल, आणि ते कोणाशी आयसो इलेक्ट्रॉनिक असतील, निऑन ॲटम बरोबर आयसो इलेक्ट्रॉनिक असतील. आता निऑनचा ॲटॉमिक नंबर काय, 10. ओके, निऑन हॅज ॲटॉमिक नंबर 10. देअरफॉर निऑन अँड इट्स इलेक्ट्रॉनिक स्पेसिस कंटेन 10 इलेक्ट्रॉन्स इच. मग आपल्याला आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे असं ॲनायन की ज्याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन असतील, आणि असं कॅटायन की ज्याच्यामध्ये पण 10 इलेक्ट्रॉन्स असतील. द डाय नेगेटिव्ह ॲनॉनिक स्पेसिस आयसो इलेक्ट्रॉनिक विथ निऑन is obtained by adding 2 electrons to the atom with atomic number Z. मग आता आपल्याला डाय नेगेटिव्ह ॲनायन फाइंड आउट करायचं आहे, बरोबर ना. वी हॅव टू फाइंड आउट दी डाय नेगेटिव्ह ॲनायन. डाय नेगेटिव्ह ॲनायन आपल्याला कधी मिळणार, ज्यावेळी आपण एखाद्या स्पेसिसमध्ये -2 चार्ज कधी येणार, एखाद्या स्पेसिसवरती मायनस चार्ज कधी येतो, मी काय सांगितलं, वेन वी ॲड इलेक्ट्रॉन्स इन ॲटम देन इट कॅरीज मायनस चार्ज ऑन इट. ज्यावेळी आपण इलेक्ट्रॉन्स ॲड करतो त्यावेळी त्या स्पेसिसवरती कसला चार्ज येतो, मायनस चार्ज येतो. आणि ज्यावेळी आपण वेन वी रिमूव्ह द इलेक्ट्रॉन्स ऑर इलिमिनेट द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम ॲटम देन इट कॅरीज प्लस चार्ज. ओके, मग आता आपल्याला -2 चार्ज आणायचा आहे. याचाच अर्थ काय, अशी स्पेसिस की ज्याच्यामध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन ॲड करायचे आहेत, आणि ॲड केल्यानंतर त्याचा ॲटॉमिक नंबर किती झाला पाहिजे, किंवा त्याच्यात इलेक्ट्रॉन्स किती झाले पाहिजेत, 10. मग असा कोणता ॲटॉमिक नंबर आहे की ज्याच्यात 2 इलेक्ट्रॉन ॲड केल्यावर 10 होईल, ॲटॉमिक नंबर 8 असला पाहिजे, बरोबर ना. जर ॲटॉमिक नंबर 8 असेल, त्याच्यात आपण 2 इलेक्ट्रॉन ॲड केले तर काय होईल, 10 इलेक्ट्रॉन्स होतील. मग 8 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे, ऑक्सिजनचा, बरोबर ना. याचाच अर्थ आपण ऑक्सिजनमध्ये 2 इलेक्ट्रॉन ॲड केले तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती होतील, 10. म्हणजे ऑक्सिजन 2 मायनस या स्पेसिसमध्ये इलेक्ट्रॉन्स 10 होतील. त्याच्यानंतर हा आपल्याला डाय नेगेटिव्ह ॲनायन मिळाला. ॲनायन का म्हटलेला आहे त्याला, त्याच्यावरती मायनस चार्ज आहे म्हणून. नाउ वी हॅव टू फाइंड युनी पॉझिटिव्ह कॅटायन. कॅटायन कधी फॉर्म होणार, आणि आपल्याला काय पाहिजे आहे, 10 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत त्या स्पेसिसमध्ये, बरोबर ना. म्हणजे एक इलेक्ट्रॉन जर आपण एखाद्या स्पेसिसमधून रिमूव्ह केला तर त्याच्यावरती काय येईल, चार्ज +1चा चार्ज येईल, बरोबर आहे ना. आणि मग 10 इलेक्ट्रॉन्स हवेत, म्हणजे आपल्याला 11 ॲटॉमिक नंबर असणारा ॲटम घेतला पाहिजे. कोणता आहे तो, ॲटॉमिक नंबर 11 असणारा सोडियम, बरोबर ना, म्हणजेच Na. जर आपण सोडियममधून 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर काय होईल, त्याच्यावरती चार्ज कोणता येणार, 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतोय म्हणून त्याच्यावरती प्लस चार्ज येणार, बरोबर. मग आता 11 होता त्याचा ॲटॉमिक नंबर, 1 इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह केला म्हणजे त्याच्यात इलेक्ट्रॉन किती राहणार, 10. ओके, मग आता ह्या तिन्ही स्पेसिसचं काय झालं, इलेक्ट्रॉन सेम झाले, म्हणजे ते काय झाले, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. ओके, और आयसो इलेक्ट्रॉनिक विथ each other. Now write down the orbital notation, electronic configuration. ऑर्बिटल नोटेशन मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही लिहू शकता. 1s2 2s2 2p6 तिघांसाठी सुद्धा एकच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार. आणि ऑर्बिटल डायग्राम अशा प्रकारे ड्रॉ करायची. पहिल्यांदा 1s साठी ऑर्बिटल, देन 2s साठी बॉक्स काढा, त्याच्यानंतर p साठी. p ची किती ऑर्बिटल असतात,
3 ऑर्बिटल असतात, म्हणून इथे आपण 3 बॉक्स काढलेले आहेत. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. ओके, नीट वाचा, समजून घ्या. नेक्स्ट, हिअर आर सम क्वेश्चन्स फॉर युअर होमवर्क. राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फॉलोइंग: पोटॅशियम, झिंक, ऑक्सिजन, ब्रोमीन. फॉर atomic number, refer the periodic table. Periodic table is given in your textbook. ओके, टेक्स्टबुकमध्ये तुमच्या पिरियॉडिक टेबल दिलेलं आहे, लास्ट पेजवर आहे बघा, ते वापरा जर तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहिती नसतील तर. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड आउट करायचं आहे. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस नाही, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे मी लास्ट लेक्चरला शिकवलं आहे तुम्हाला अबव प्रिन्सिपलची डायग्राम यूज करून. नेक्स्ट, राईट द कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फॉलोइंग. आता इथे काय लिहायचं आहे? कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे शॉर्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ते पण शिकवलेलं आहे. हा होमवर्क करा आणि मेसेज करा. अँड राईट डाऊन ऑल दी नोट्स इन युअर रेग्युलर केमिस्ट्री नोटबुक. ओके, थँक्यू.